हाय, वेलकम टू न्यू माय ब्लॉग. आम्ही चाललो आहोत समर्थन मी बाजारला आणि बाजारातून आता समर्थ येणार आहे. त्याची आवडीची भाजी घेणार आहे, कारण त्याला माझी भाजी आवडत नाही, म्हणून ती स्वतःची पिशवी घेऊन निघाला आहे बाजारला. आणि आता बघू आपण ते काय काय घेणार आहे. बाजारामध्ये आलो आहे. त्याने पहिलं सांगितलं की भेंडी घ्यायला लावली आणि मी ह्याच काट्यावर घेत असते, जे जुने वजन काटा असतात ना, जे म्हातारे माणसं असतात त्या काट्यांवर एकदम परफेक्ट वजन असतं. पाहिलं का, मी टोमॅटो बी तिथं ह्याच काट्यावर घेतला आहे, कारण ह्यात चिटिंग जास्त होत नाही. जो लाईटवरचा काटा असतो त्याच्यावर खूप चिटिंग होते. टोमॅटो घेतलेत आणि आता आम्ही समर्थनी घेतलेत भेंडी आणि मी घेतली टोमॅटो. आता आम्ही निघालो पुढे भाव बघायला आणि कसा आहे भाजीचा आणि कुठले कुठले भाज्या कशा आहेत हे पाहत आम्ही जातोय पुढे आणि पूर्ण बाजार फिरतोय आम्ही. हे घेतली आहे मिरची. ही मिरची खूप तिखट नसते. हा ही जुना काटा आहे, जुन्या पद्धतीच्या काट्यामध्ये हे आम्ही हे करतो आहे. म्हणजे आता मिरची घेत आहे. हे जुने काटे तराजू आहे, हा तराजू. आणि हे घेतले आहेत मोसंबी. आम्ही हा पण जुन्या काट्यावरचाच मी घेतला आहे, कारण पाहिलं का, हा बाजारात शक्यतो असे काटे वापरा की ह्यात एक्स्ट्रा बसतं आणि एक्स्ट्रा शेतकऱ्यांकडून घेत जावं. असे काटे शेतकऱ्यांकडे मिळतात. हे पाहिलं का, हे व्यापारी आहे. हे तर काटा पाहिला का, हा वजन काटा खूपच कमी बसतं ह्याच्यामध्ये. आणि हा वजन काटा आहे, ह्यात चिटिंग केली जाते की ह्यात 70-75% तर आधीच लावून ठेवलेलं असतं, वजन कमी करून ठेवलेलं असतं. त्यामुळे ह्या काट्यावर घेणं टाळा. पण आता हे समर्थने मला हे ड्रॅगन फळ मागितल्यामुळं मी समर्थला घ्यायचं असल्यामुळे मी ह्या काट्यावर घ्यावं लागलं मला. पण हे पाहिलं का किती हे करते, पाहिलं का की देतच नाही. थोडंसं वरती झालेलं आहे, पण ह्यात चिटिंग असते, 100% चिटिंग असते. पण ज्यावेळेस तराजूवर घेतो त्यावेळेस चिटिंग होत नाही. ते शेतकऱ्याकडेच असतो तराजू. पाहिलं का, ह्या मी ककडी घेत आहे. आणि जे समर्थला आवडतं ते त्यांनी घेतलं आहे. कोबी घेतली आहे. का हे शेतकरीच आहेत, हे पण शेतकरी आहेत. ह्यांच्याकडे बी तराजू आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांकडे तराजू आहे त्याकडे आपण सिलेक्ट केलं आहे. आणि समर्थनी घेतलं आहे कोबी, भेंडी, त्याला जे आवडते ते घेतली आहे. काकडी पण त्याला आवडते, त्याला ड्रॅगन फळ पण आवडतं. आणि मी भाज्या घेतल्या आहेत, शापू वगैरे, गवार, असं जे घेतलं आहे बऱ्यापैकी. मिरची वगैरे जे मला स्वयंपाकात घ्यायचं होतं ते. आता आम्ही निघालो आहे बाजार घेऊन. आणि आता बाजार झालेला आहे आणि आलो आहे दुकानामध्ये. आता त्यानं त्याची जे घेतली पिशवी ते घेऊन आता घरी जात आहोत. आणि त्याने ड्रॅगन फळ खायचं ठरवलं आहे घरी जाऊन. आणि घरी गेल्या गेल्या हा पकोडे करायला लावणार आहे मला. ते जो कोबी आणला, पत्ता कोबी आणला आहे, मी जेव्हा कधीच खात नाही, कारण मला पत्ता कोबी आवडत नाही. पण ते जे आवडतात त्याला पकोडे आवडतात त्याचे, त्यामुळे त्याने पकोडे करायला लावणार आहे. आणि हा ड्रॅगन फळ घरी आल्यानंतर पाहिलं का कसे खायला बसलं.